शं शनैश्चराय नमः। ॐ 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 शं शनैश्चराय नमः। वाम सर्वावसांगतोऽपि वाम यस्मरेत् पुंडरीकाक्षो सभै स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः सुरन्दराभ्यां माता पितृचरणकमलेभ्यो नमः। इष्टदेवता कुलदेव सुमुखशेखदन्त च कपिलोकच कर्णकः लम्बोदरच विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुगणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः। द्वादशेतानि नामानि यपठे तृणयादपे विद्यारम्भे वायुषु प्रवेशे निर्गमे दहा सर्वविघ्नोपशान्तये अभिसिद्धते चां प्रजयः एषामिन्दिवरजा मूर्ति अस्तु जनार्दनः। यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धयकं गुरुम्बाणुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धे। गणपती अकरावेला नमस्कार करायचा। श्रीमन्महागणाधिपतये नमः। लक्ष्मीनारायणाभ्यां नमः। उमामहेश्वराभ्यां नमः। ध्वज पुरंदरा देवता ग्रामदेवता स्थानदेवताभ्यो नमः। येतत् कर्मप्रधान देवताभ्यो नमः। उजव्या हातामध्ये ताई तुम्ही हाताला हात लावायचा, फक्त पाणी ताटात सोडा तुम्ही आणि हाताला हात लावा. फक्त त्या मुलांच्या मुलीच्या नावाचा उच्चार करायचा. म्हणायचं यजमानाः सपत्निकाः अखिल परिवार जनानाम. आता मी जो संकल्प सांगतो तो व्यवस्थित म्हणायचा. नाही समजलं मला विचारायचं, चुकीचं बोलायचं नाही. म्हणायचं अहम मम पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं मम सकल कुटुंबानां परिवाराणां पुरुषार्थ सिद्धी द्वाराः अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक कायिक वा निरसन पूर्वकं मम शरीरे दीर्घायु आरोग्यता लाभ पूर्वकं प्रचलित जन्म कुंडल्यादि सकल नोकरी क्षेत्राणां कृपादृष्टी कृपाशीर्वाद प्राप्ति अंगभूत यथाशक्ति यथाभक्ति महाविष्णु सत्यनारायण पूजन तथाच अन्नदान अहम करिष्ये. याचं वेगळं काही संकल्प आहे अजून? करून घ्या पाण्याची. तुम्ही हळदी कुंकू टाका त्याच्यामध्ये, त्या पळीमध्ये. ताई तुम्ही हळदी कुंकू टाका त्या पळीमध्ये थोडंसं. आपण हरिद्राम ते पाणी घाला देवाला, दोन्ही देवांना पाणी घाला. ते पंचामृत घाला. पंचामृत नाही आणलेलं आहे का? देवताभ्यो नमः. एकदृत पंचामृत स्नानं समर्पयामि. म्हणे प्रणतक्लेशनाशाय गोविंदून जिथून उचलल्या आपण त्या जागेवरती त्या ठेवायच्या आहे. उपरण्याला पुसून घ्या काका ती मूर्ती. जागेवर ठेवा. देवाला हळदी कुंकू गंध अक्षत दोघांनी लावा. न परमेश्वर एक एक फूल व्हायचं देवाला. सकल देवताभ्यो नमः. माल्यादिनी सुगंधिनी मालित्यादिनी वै प्रभो मया अर्पितानि पुष्पाणि पूर्ण. तसं वाहून द्या ते याला गणपतीला वाहते. हां अरे सर्व देवानां धूपोयं प्रतिगृह्यताम् भक्त्यादीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने. त्राहि मां निर्यात घोरा दीपज्योतिर्नमोऽस्तु. सामवेदाय नमः. अथर्ववेदाय नमः. अपंपते वरुणराजाय नमः. ऋग्वेदोऽथ यजुर्वेदो सामवेदो. ताई तुम्ही कळसाला हळदी कुंकू वाहा.
कुंकुमें कामना दिव्यम कामन सर्वे समुद्राः तीर्थानि जलदानदा म्हणायचं आणव संभवम नमामि सजनम सोमम शंभर मुकडभोजनम. पाण्यात नाही बुडवायचं, फक्त हळदी कुंकामध्ये बुडवायचं. हां वा पटपट. तान समर्पयामी अक्षतानंतरयेन. अक्षत वाहून द्या दादा. अक्षत वाहा. आता भक्त्या गृहान परमेश्वर माल्यादिनी सुगंधेने मालित्यादिनी वै प्रभो मया अर्पी नमस्कारानंतरयेन. फुल जिथून उचललं आपण तिथे ठेवून द्या. इथे ठेवून द्या. ते दक्षिणा उचलून त्या कलशाजवळ ठेवून द्या. इथे ठेवा. आणा. चौघांनी हात जोडून सत्यनारायणाची कथा ऐकायची आहे. तुमचा प्रसाद आलेला आहे तो तांब्याला. आज प्रश्नपुरी महावैष्णव नारदाने लक्ष्मीपती भगवान विष्णूंना विचारला होता. त्यावेळेला भगवंताने जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगत आहेत. नारद मुनींचा स्वभाव धर्म परोपकार करणे आपणा सर्वांना माहीत आहे. सर्वांना सर्व ठिकाणी सुपरिचित असे नारद मुनी स्वर्ग मृत्यू पाताळ आदी लोकातून फिरत 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 मृत्यू लोकापर्यंत आले. मृत्यूलोकी आल्यानंतर अनेक प्राणी आपापल्या पूर्वकर्मी चौघाने दुःख भोगत आहेत. कोणाला संतती नाही, कोणाला संपत्ती नाही, कोणी अनेक रोगाने पीडित झालेत. अनेक प्रकारची जंतू नाना प्रकारची दुःख भोगत असताना नारदाला दया उत्पन्न झाली. नारदा देवाकडे गेले. नारद देवाला म्हणतायत की भगवंता, हे जे मृत्यूलोकी असणारे प्राणी आपल्या दुःखातून मुक्त कसे होतील याचा मला उपाय सांगा. त्यावेळेला देवाने सांगितलं, नारदा फार चांगली गोष्ट मला विचारली आहे. आता ऐक माझा उपाय. ज्या व्रताने मनुष्य सगळ्या पापातून मुक्त होतो या व्रताचं नाव आहे सत्यनारायणाचं व्रत. हे यथासांग व्यवस्थित केले असताना मनुष्य सगळ्या पापातून मुक्त होतो. नारद मुनींनी संपूर्ण व्रताचा परिहार समजावून घेतलेला आहे. भगवंताने सांगितलं, हे नारदा, अस्तमांच्या वेळी म्हणजे गायी रानातून येतात अशा वेळी या व्रताचं आचरण करा. त्यावेळेला तिचा पती व त्यांची नौका पाण्यामध्ये बुडून गेली. बंदरावर येऊन बघतो तर काय सगळीकडे हाहाकार चाललेला आहे. साधू आणि रडतोय, लीलावती आक्रोश करते. कोणत्या देवाचा अपराध झाला, कोणत्या देवाची निंदा घडली म्हणून एकाएकी. इथे स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रत कथायाम चतुर्थाध्याय गुडहा. श्रीराम जय राम जय जय गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमा हरे नमा हरे नमा हरे नमा सुत म्हणतात. त्यानंतर प्रसाद प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः पूर्णब्रह्मणे नमः. नैवेद्यम निवेदयामि नमस्कारान् करोमि. नुर्वी पुरवी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उठसेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पुरती. जय देव जय. रत्नाकजित परा तुझ गवरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरवा रुंझुन तीनु पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती. जय देव जय. मनोभावे करुणी सेवा. जय जय श्री शनी देवा. काशी क्षेत्रे प्रकटने देशे द्विजराया. वाजे असते आणि करत धनसुत छाया. प्रल्हादा परे त्यावरी केले बहुमाया. अंते दिले त्यासे गणनिळ निजकाया. जय देव सत्येश्वर देवा. कलियुगे दक्षिणे पावने गेसे निज सेवा. जय देव जय. नलगे ज्योति शुद्धे शास्त्राधिक शुद्धे वावे एकच बुद्धे त्यादिन मनी वृद्धे. हेच ते देशे मनुजा फलसिद्धे 33 कोटी मध्ये या युगित्व सिद्धे. जय देव सत्येश्वर देवा. कलियुगे दक्षिणे पावने गेसे निज सेवा. जय देव जय देव. ऐसा तो ही साधू घेवनी मन कामा. सेवट गेला तो रविकोटी धामा. थकला तो ही शेष वर्ण विना महिमा. ते तकते जुवा घेता तव नामा. जय देव सत्येश्वर देवा. कलियुगे दक्षिणे पावने गेसे निज सेवा. जय देव. कापूर लावा. हे घ्या, इकडे ताट करा. हा कापूर देतो तुम्हाला, घ्या. तन्नमामि कर्पूर पूरेण मनोहरेण सुवर्ण पात्राच सांगतेन प्रदीप्त वाचाच सांगतेन निरांजनांते जगदेश कोर्यात. घालील लोटांगण वंदेन चरण डोळ्यान पाहेन रूप तुझे. प्रेमे आलंगिन आनंदे पोचेन भावे ओवाळेन मने नामा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियत्वं बुद्ध्यात्मना मा प्रकृतिस्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पया अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे नाना सुगंधि पुष्पाणि ऋतुकालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्तं गृहाण परमेश्वर एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् नारायणो विष्णु प्रचोदयात् भवभवाय विद्महे मृत्युरूपाय धीमहि तन्नो सौरी शनिश्चर प्रचोदयात् मंत्रपुष्पांजलिं चरणकमले समर्पयामि बसेच खाली आवाहनं न जानामि तवार्चनं पूजा चैव न जानामि क्षम तुझे सद्गुरु पाय धनी बोला शनेश्वर भगवान की आता झाले व्यवस्थित झालं महादेवाच्या पिंडीवर बेल टाकते वाकून तुळशीराम रावांचं नाव घेते तर सत्यनारायणाचा मान राखून शनिदेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस हिराबाईचं नाव घेतो सत्यनारायणाच्या वेळेस चोपनम यावत भागीरथी गंगा यावत देवो महेश्वरा यावत प्रकाशते भानु तावत तुम विजय भव धन मन कामना सिद्धिरस्तु सर्वैश्वर्य प्राप्तिरस्तु सकल आराधनेश्वर्चितमस्तु जयति जयति शनिदेव दयाला करत सदा भक्तन प्रतिपाला चारि भुजा तनुश्याम विराजे माथे रतन मुकुट छवि छाजे परम विशाल मनोहर भाला टेढ़ी दृष्टि भ्रुकुटी विकराला कुंडल श्रवण चमा चम चमके हिये माल मुक्तन मणि दमके कर में गदा त्रिशूल कुठारा पल बिच करे हरि संहारा पिंगल कृष्णे छायानंदन यम कोण रौद्र दुख भंजन सौरी मंद शनि दशनामा भानुपुत्र पूजहि सब कामा जा पर प्रभु प्रसन्न है जाहि रंकहु राव करे क्षण माही पर्वतहु तृण होई निहारत तृणहु को पर्वत करी डारत राज मिलत बन राम ही दीन्यो कैकेयी की मति हरि लीन्यो बनहु में मृग कपट दिखाई मातु जानकी गई छुराई लखन ही शक्ति विकल करी डारा मचिगा दल में हाहाकारा रावण की गति मति बोराई रामचंद्र सो बैर बढ़ाई दियो कीट करी कंचन लंका वासुदेवताभ्यो नमः ये तत्कर्म प्रधान देवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः नवग्रहाधिष्ठित शनैश्चर देवताभ्यो नमो नमः हस्ते साक्षात् अंजलमादाय
विष्णोर्विष्णोराज्ञः तिथिर्विष्णु तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्वविष्णुमयं जगत् अद्य पूर्वोच्चारित एवं गुणगृढायां शुभपुण्यतिथोः म्हणायचं मम आत्मनः श्रुतिस्मृते पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्तये अस्माकं शनैश्चर देवता प्रीत्यर्थ प्रतिदिने माध्यान्हकाल महानैवेद्य महानिरांजन अहम करिष्ये. समोर पाणी सोडून द्यायचं आहे. देवाला जागेवरून नमस्कार करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शनैश्चर देव गणपतिर्देवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्करोमि. नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरं. तेल द्या. ताभ्यो नमः. तैलाभिषेकस्नानं समर्पयामि. तैलाभ्यङ्गस्नानानन्तरेण गन्धाक्षतस्य द्या. सर्वोपचारार्थे पूजनार्थे गन्धाक्षतानि पुष्पाणि सम्पूजयेत्. गन्धाक्षतपुष्पानन्तरेण वनस्पतिरसो धूपो गन्धाढ्य गन्ध उत्तमाः. अग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिक्रियताम्. भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने. त्राहि मां निर्यात् घोरादीपज्योतिर्नमोऽस्तु ते. नैवेद्यं निवेदयामि. प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः पूर्णब्रह्मणे नमः. नैवेद्यं निवेदयामि. दोघांनी हातामध्ये पाणी घ्या. याला पाणी फिरवून द्या. प्राणदा पानदा व्यानदा वर्चोदा वरिवोदा अन्यावस्य अस्मत्तपन्तु हेतयः पावको अस्मभ्यं शिवो भव. नमस्करोमि. आता आरार्तिक्यं कुर्यात्. आरती घ्या. सर्वांनी एका तालामध्येच टाळी वाजवा. कारण सांगतो तुम्हाला. कारण हे जे सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवे पुरवी प्रेम कृपा देवाची. सर्वांगी सुंदर उदे नुराची हरिते रते माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराय मूर्ती. दर्शन मध्ये मन स्वरणे मध्ये मन कामना मूर्ती. जय देव रत्नाभरा गौरी तुमरा चंदनाची ओटी कुंकुमे धरा. धीरे सरिता मुकुटा शोभतो बलमा झुनके नो कोरे चरणी कागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराय मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना मूर्ती. जय देव लंबोदरी
पाय वळू तुझ्या नजरे सुरती जय जय श्री शनी देवा नवग्रहामध्ये श्रेष्ठ पराक्रम थोर तुझा रावरी कृपा करशी रंकाचा राजा जय जय श्री शनी देवा विक्रमासारखा करता पुण्यराशी सर्वदरिता शिक्षा केली पौराचार्येने त्याची जय जय श्री शनी देवा शंकराचा वरदाने रावणाने केला साडेसाती येतात्याची श्रवणाच्या दिलेला जय जय श्री शनी देवा प्रत्यक्ष गुरुनाथा शारदा दिलेला लेवोनिया चुळापाशी तुला सन्मान केला जय जय श्री शनी देवा ऐसे गुण किती गाऊ नदीया पुरे गाता कृपा करी दिनावरी महाराजा समर्था जय श्री शनी देवा दोन्ही कर जोडोनिया रंगमाळी सदा पायी प्रसाद हाती मारी उदय काळ सौख्यदारी जय जय श्री शनी देवा पद्माकर गिरी ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा जय जय श्री शनी देवा जय जय श्री शनी देवा जय जय श्री शनी देवा कर्पूर गौरम कर्णावतारम गंगारदारम गिरिन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरपूरे नमो हरेण सुवर्णपात्राग्रसाङ्गतेन कलितवासा शताङ्गतेन नीराञ्जनान्ते जगदेशपु घालेन लुटाङ्गणवतीन चरणा डोळ्यानं पाहिन रूपन्ते प्रेमे आनन्दिनानन्दे पूजिन भावे पुवाळेन वनेन मां त्वमेव माता पिता त्वमेव बन्धो जगा त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतिस्वभावं करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पया अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे नाना सुगंधि पुष्पाणि ऋतुकालोद्भवानि च पुष्पाण्यमया दत्तं वाहनं परमेश्वर एतानि यन्त्रगन्धपत्रपुष्पधूपदीपनैवेद्यफलदाम्बूलदक्षिणा प्रदक्षिणानया पूजया सांगता सिद्ध्यर्थो माध्यान्हकालपूजा शनिचर देवता प्रियता नमः हात जोडून प्रार्थना करायचे नमस्कारान करोमि हे नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरं सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्षा शिवप्रियः मंदचारा प्रसन्नात्मा पीडामहरतु मे शनि नमो सूर्यसुता तुझी धन्य कीर्ते
वत्सले मती वर्णिता शब्दभूमी लीला नाटकी अंतना पार माया अहो धन्य तुझे शनिदेवराया पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की बोलो शनेश्वर भगवान की पार्वती पते हर हर जय शनेश्वर. आपण श्री क्षेत्र नस्तनपूर या स्थानाबद्दल प्राचीन इतिहास आणि आत्ता आद्यकालीन आपल्याला जे काही परिसर दिसतो इथपर्यंतचा थोडक्यात परिचय मी या ठिकाणी करून देतो. माझ्या बाजूला दोन्ही या मंदिराचे विश्वस्त आहेत. जी मूर्ती आपण बघत आहात ही मूर्ती प्रभू रामचंद्रांच्या आजचे स्थापन झालेली आहे. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र ज्यावेळेला वनवासात असताना आणि सीतामाईचा शोध घेत असताना या ठिकाणी त्यांना सायन संध्येच्या वेळेला ही मूर्ती हातात आली. राम आणि रावण 7.5 शनी महाराज ही कुणालाही सोडत नाही. या न्यायाप्रमाणे प्रभू रामचंद्रजींना सुद्धा त्याचा एक दृष्टांत स्वरूप ही मूर्ती प्राप्त झालेली आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे, शनी महाराज म्हटलं तर कलियुगाची ही प्रधान देवता आहे, उग्र स्वरूप आहे. परंतु या मूर्तीमध्ये ते स्वरूप दिसून येत नाही. हे आद्यपीठ सांगितलेलं आहे. 3.5 शक्तिपीठापैकी आद्यपीठ शनी महाराजांचं हे सांगितलेलं आहे. कारण या मूर्तीकडे बघितल्यानंतर एक वात्सल्य भाव, प्रेमळ, मायाळू, दयाळू असा असणारा आणि शनी महाराज यांची मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि सर्व भाविकांवरती प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण करत असते. या मूर्तीवरती नित्य अभिषेक असतो. त्याचप्रमाणे वार्षिक उत्सव या ठिकाणी केले जातात. 100 वर्षाची परंपरा हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळ्यांची आहे. त्याचबरोबर शनेश्वर जयंती, श्रावण मासातील संपत शनिवार पर्वकाल आणि दर वर्षात शनिवारी येणाऱ्या शनी अमावस्या असे अनेकविध पर्वकाल या ठिकाणी साजरे होत असतात. मोठ्या प्रमाणे भारतभरातून भाविकजन या स्थानाला भेटी देत असतात. सध्याच्या काळामध्ये शासन आणि या ठिकाणचे विश्वस्त जे आहेत, माजी आमदार, या संस्थांचे जनरल सेक्रेटरी अनिलदादा आहेर यांच्या प्रयत्नातून हा इथला परिसर जो आहे निसर्गरम्य आपल्याला दिसतो आहे. भाविकांना या ठिकाणी राहण्यासाठी सुविधा आहेत, लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे आणि त्याचप्रमाणे अन्नदान, पूजा यासाठी चांगल्या प्रकारची व्यवस्था या स्थानावरती केलेली आहे. नस्तनपूर क्षेत्र हे अतिशय प्राचीन आहे आणि याचा अनुभव बहुतेक भाविकांना आल्याने प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण होईल असंच हे स्थान या ठिकाणचं आहे. धन्यवाद. आज आमचे बंधू जायभाई यांचा रिटायरमेंट कार्यक्रम या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवला आहे. खरं म्हणजे त्यांचा कार्यक्रम तर रोहिणीमध्ये फार मोठ्या स्वरूपावर झाला असता, परंतु त्यांनी ठरवलं की शनी मंदिराच्याच ठिकाणी हा कार्यक्रम आपल्याला घडवायचा आहे आणि आपण सर्वजण उपस्थित राहिलात. खरं म्हणजे काही मुलं अशी जन्माला येतात का जे आपल्या घराण्याची कीर्ती वाढवतात, काही असे जन्माला येतात घराण्याची कीर्ती तीच ठेवतात आणि काही मुलं असे जन्माला येतात ती घराण्याची कीर्ती घालवतात. परंतु आमचे बंधू या घराण्याची, जायभाई कुटुंबाची आणि आमच्या सर्व गावाची यांनी कीर्ती वाढवली. मुलांना आमच्या ताईंनी आणि त्यांनी मुलांना चांगले संस्कार दिले. असे आमचे हे भाऊ या ठिकाणी सर्वांना त्यांनी बोलवलं, हा कार्यक्रम झाला. मी म्हणतो या ठिकाणी असं म्हटलं जातं की यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या पत्नीचा फार भाग असतो, हिस्सा असतो. या ठिकाणी आमच्या या बहीण
यांचा खरोखर तुळशीदास यांच्या जीवनात अतिशय सिंहाचा वाटा, यशस्वी वाटा आहे. आणि मी या ठिकाणी शनी मंदिरला, शनी महाराजाला, शनी देवाला विनंती करतो की या उभय दाम्पत्यांना परमेश्वर खूप चांगलं आयुष्य देवो, सुदृढ आरोग्य देवो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आलेल्या सर्वांचंच पुन्हा या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आमचे भाऊजी तुळशीदास जायभाये वयाच्या 60व्या वर्षी शासकीय सेवेतून रिटायर होत आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी अशी त्यांना सदिच्छा देते आणि पुढील भावी आयुष्य त्यांचं सुखी समाधानी व भरभराटीचे जावो. आमच्या ताईला सोबत घेऊन त्यांनी तीर्थयात्रा करावं. पुढील आयुष्य सगळं त्यांनी असं मनसोक्त जगावं व निरामय आरोग्य त्यांचं जपावं ही त्यांना मनापासून सदिच्छा. माझे पती सेवानिवृत्त झाले. 31 वर्ष त्यांनी खूप आनंदाने सेवा केली. 31 वर्ष कसे निघून गेले हे मला कळले सुद्धा नाही. 31 वर्षाची सेवा केल्यानंतर त्यांची सेवानिवृत्ती झाली आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आनंदाने, भरभराटीचे, सुख समृद्धीचे आणि सुखाचे जावो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. मी श्री तुळशीराम रामभाऊ जायभाये. माझा सेवास्फूर्तीचा कार्यक्रम मुंबईलाच होणार होता, परंतु माझे नातेवाईक, मित्रमंडळी यांना मुंबईला येणे शक्य झाले नसते. त्यामुळे माझा सेवास्फूर्तीचा कार्यक्रम श्री क्षेत्र नस्तनपूर शनी महाराज येथे करण्याचे ठरविले. माझे नातेवाईक, मित्रमंडळी यांचे मी मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. धन्यवाद. बाबा, आजचा हा दिवस खूप खास आहे. तुम्ही तुमच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीला आज निरोप देता. तुमच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर आता आराम करण्याची आणि तुमच्या आवडीनिवडीच्या गोष्टी करण्याची वेळ आली आहे. तुम्ही आयुष्यभर कठीण परिश्रम केले आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळली. तुम्ही आयुष्यभर कठोर परिश्रम केले आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळली. तुमच्या याच कष्टामुळे आम्हाला समृद्ध जीवन आणि चांगले शिक्षण लाभले. तुमचे मार्गदर्शन हेच आमच्या सुखी जीवनाचे खरे रहस्य आहे. बाबा, आम्हाला तुमच्यावर खूप अभिमान आहे. जीवनाच्या या पुढील टप्प्यात तुम्हाला खूप आनंद आणि निरोगी आयुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला तुमच्या सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. हार नौलखा लाग्यो चोरी, हाथ पैर डरवायो तोरी, भारी दशा निकृष्ट दिखायो, तेली ही घर कोल्हू चलवायो, विनय राग दीपक महकीनो, तब प्रसन्न प्रभु है सुख दीनो, हर्षचंद्र नृपनारी बिकानी, आप हूँ भरे डोम घर पानी, तैसे नल पर दशा सिरानी, भूज मीन कूद गई पानी, श्री शंकर ही गयो जब जाई, पार्वती को सती कराई, तनिक विलोकत ही करी रीसा, नभ कुड़ी गयो गौरी सुत सीसा, पांडव पर भय दशा तुम्हारी, बची द्रौपदी होती उघारी, कौरव के भी गतिमति मार्यो, युद्ध महाभारत करी डार्यो, रवि कह मुख मह धरि तत्काला, लेकर कूदी परयो पाताला, शेष देवल की विनती लाई, रवि को मुख ते दियो